नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत। आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयातील 2.3 पोयम वर आधारित आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीची चर्चा करणार आहोत। चला तर सुरू करूयात। सेक्शन 2 Poetry 2.3 The Inchcape Rock by Robert Southey. Icebreakers activities. Poem number 2.3 The Inchcape Rock. Icebreakers. Activity number 1. Prepare a word register related to marine life. Marine life सागरी जीवन आणि सागरी जीवनाशी संबंधित आपल्याला शब्द इथे लिहायचे आहेत। पहिला इथे दिलेला आहे बघा, सेलर्स। सेलर्स म्हणजे खलाशी। आता या व्यतिरिक्त सागरी जीवनाशी संबंधित जेवढेही शब्द आपल्याला इथे आठवतील तेवढे आपण इथे लिहायचे आहेत। सी म्हणजे समुद्र, ओशियन महासागर, नावल नेव्ही, सी फूड कोस्टल, नेव्ही, सेलफिश, शीप, लाईट हाऊस, डॉल्फिन, शोर इत्यादी शब्द हे आपल्याला सागरी जीवनाशी संबंधित पाहायला मिळतील। त्यानंतर ऍक्टिव्हिटी नंबर 2 द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर। लाईट हाऊसचे फंक्शन्स काय? द्वीपगृह ज्याला म्हटलं जातं, जहाजाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, खलाशांसाठी फार महत्वाची भूमिका निभावतो। तेव्हा द्वीपगृहाचे, लाईट हाऊसचे कार्य काय आहे हे आपल्याला इथे पाहायचे आहेत। पहिला दिलेला आहे बघा, नंबर 1 टू शो डायरेक्शन, दिशा दर्शविणे। त्यानंतर या व्यतिरिक्त आपल्याला 2 याचे कार्य लिहायचे आहे। बघा इथे आन्सर मध्ये दिलेला आहे टू एड प्रिव्हेन्शन ऑफ एनी मेजर ऍक्सिडेंट, कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आपल्याला खबरदारी म्हणून द्वीपगृह मदत करते। आणि दुसरी फंक्शन आहे टू इंडिकेट वन्स ओन स्टेटस ॲज अ वेसल, एक जहाज म्हणून आपण कुठल्या दिशेला जात आहोत हे दाखवण्याचं कार्य देखील इथे लाईट हाऊसच्या माध्यमातून होतं। त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर। जगभरातील जे काही फेमस असे रॉक आहेत, खडक आहेत, त्यांची नाव आपल्याला इथे लिहायची आहेत आणि ते कुठे आहेत हे सुद्धा सांगायचे आहे। जसं बॅलन्सिंग रॉक हा महाबलीपुरम या ठिकाणी आहे, तसंच इतरही काही फेमस असे खडक या जगभरात आहेत ज्यांची नाव आपल्याला इथे पाहता येईल। जसं बघा इथे आन्सर मध्ये दिलेला आहे हँगिंग रॉक, न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलिया। त्यानंतर याना रॉक, कर्नाटका इंडिया। त्यानंतर मार्बल रॉक, जबलपूर इंडिया। त्यानंतर माउंटेन टाई, चायना। अशा प्रकारचे वेगवेगळे प्रसिद्ध असे फेमस असे रॉक हे आपल्याला या जगभरात पाहायला मिळतील आणि ज्याची माहिती आपण इथे लक्षात घेतोय। त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे नॅरेट इन द क्लास ए स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क। आपल्या क्लासमध्ये आपल्याला एक स्टोरी सांगायची आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने खराब केलं असेल, नष्ट केलं असेल। बरेचदा असं होतं की काही लोकांना एखादं चांगलं काम खराब करण्यात आवड असते किंवा त्यांना आनंद मिळतो, तर असेही कुप्रवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला समाजात पाहावयास मिळतात। असा एखादा प्रसंग आपल्यासोबतही घडलेला असेल तर आपण याबद्दलही इथे आपण चर्चा करू शकतो। बघा एक छोटीशी स्टोरी इथे मी या उदाहरणासाठी दिलेली आहे। राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स इन देअर स्कूल। त्यांच्या शाळेमध्ये राम आणि श्याम हे एक चांगले बेस्ट फ्रेंड्स होते। दे वेआर स्टडीइंग इन क्लास 10th आणि 10वी शिकत होते। राम वॉज व्हेरी पुअर इन स्टडी। राम हा अभ्यासामध्ये फार माघारलेला होता, फार पुअर होता। बट श्याम वॉज इंटेलिजंट इन इट, परंतु श्याम मात्र त्यामध्ये फार इंटेलिजंट, फार हुशार होता। वन डे, एके दिवशी दे प्लेड ए गेम, ते गेम खेळलेत। राम लॉस इट आणि यामध्ये राम हरला। बीइंग
जिलस, आणि मनामध्ये रामच्या श्यामबद्दल थोडीशी जिलसी निर्माण झाली, हेवा निर्माण झाला, ज्यामुळे ही वॉज व्हेरी अँग्री अपॉन श्याम. राम हा श्यामवर फारच रागवला, त्याला फार त्याचा राग येऊ लागला. ही वॉज हर्ट सो बॅडली, आणि रामला मनापासून फार दुःख झालं. अँड वॉज ऑलवेज अपसेट अपॉन श्याम, आणि नेहमी श्यामकडे पाहून तो दुखी व्हायचा. इन द फायनल पेपर ऑफ बोर्ड एक्झाम, आणि बोर्डाच्या शेवटच्या पेपरमध्ये राम सॅट एक्झॅक्टली बिहाइंड श्याम, श्यामच्या बरोबर मागोमाग तो बसलेला असतो. राम वॉज अनप्रिपेअर्ड, रामची पुरेशी तयारी झालेली नसल्यामुळे, परीक्षेची पुरेशी तयारी झालेली नसल्यामुळे, फॉर हिज एक्झामिनेशन, रामची त्याच्या परीक्षेसाठी पुरेशी तयारी झालेली नव्हती. सो म्हणून ही हॅड कॅरीड ए कॉपी विथ हिम, त्याने सोबत कॉपीचा चिटोरा, कागदाचा चिटोरा लिहून आणलेला होता. अँड स्टार्टेड रायटिंग ऑन हिज आन्सर शीट, आणि लगेच त्याने आपल्या उत्तरपत्रिकेत लिहायला सुरुवात केली. बट वेन द टीचर केम नियर राम, परंतु जेव्हा शिक्षकाला डाऊट येतो की रामकडे कॉपी असल्याचा, तेव्हा शिक्षक त्याच्याकडे येतात. अँड वॉज शेकिंग हिम, आणि त्याला तपासू लागतात, तेव्हा ही सिक्रेटली थ्रू दॅट कॉपी टुवर्ड श्याम, त्याने अतिशय चतुराईने, कुणालाही लक्षात येणार नाही या पद्धतीने श्यामकडे त्याने ती चिट्स, ती कॉपी फेकली. द टीचर चेक राम बट ही डिडंट गेट एनिथिंग, शिक्षकाने रामची तपासणी केली परंतु त्याच्याकडे चिटोरा कॉपी काही मिळाली नाही. ही सॉ ए कॉपी नियर द श्याम सीट, आणि त्या शिक्षकाला श्यामच्या सीटवर जवळच एक कॉपी सापडली. सो द टीचर सस्पेक्टेड श्याम, आणि त्यामुळे श्याम बद्दल शिक्षकाच्या मनात डाऊट निर्माण झाला की कदाचित ही कॉपी श्यामने आणलेली असेल. आणि श्याम कन्व्हिन्स द टीचर, आणि श्याम जवळ ती कॉपी सापडल्यामुळे श्यामने शिक्षकाला समजावण्याचा प्रयत्न केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु बट ही डिडंट ॲग्री अँड पनिश हिम, परंतु शिक्षकाने मात्र हे मान्य केलं नाही आणि श्यामला त्यांनी शिक्षा केली. श्याम गॉट डिस्टर्ब्ड अँड वॉज अनेबल टू राईट फर्दर, आणि त्यामुळे श्याम थोडासा नाराज झाला, दुखी झाला, डिस्टर्ब झाला, आणि त्यामुळे तो पुढे पेपर लिहू शकला नाही. दस राम स्पॉइल श्याम्स गुड वर्क अँड करिअर, आणि अशा प्रकारे रामने श्यामचं चांगलं कार्य, अभ्यास केलेला असून सुद्धा, आणि त्याचं जे करिअर आहे ते नष्ट केलं, त्याला दुःख पोहोचविलं. मित्रांनो, अशा प्रकारे एखाद्याचं चांगलं कार्य खराब करणारे लोक आपल्या आजूबाजूलाही असतात. आपण ती समजून घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचा आपल्याला अनुभव येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, खाली काही वाक्य दिलेली आहेत. ह्या वाक्यांचे अर्थ आपल्याला ग्रुपने जोडीने त्याची चर्चा करायची आहे. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर, आणि यासाठी आपल्या शिक्षकाची आपल्याला मदत देखील घ्यायची आहे. आणि बघा, इथे एकूण 5 ह्या इथे प्रोव्हर्ब्स दिलेल्या आहेत, आणि या 5ही प्रोव्हर्ब्सला एक अर्थ आहे जो एका समान अर्थाकडे घेऊन येतं. तेव्हा यामधून प्रत्यक्ष काय अर्थ येतो हे आपण लक्षात घेऊयात. बघा, ॲज यू सो सो शॅल यू रीप, पेराल तसे उगवेल. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, चुकीचं काम करणाऱ्याला त्याच्या हाताने शिक्षा होते. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, जे काही आपल्या आजूबाजूला होते तेच आपल्यासोबत घडते. टीट फॉर टॅट, जशास तसे. एविल डिग्स ए पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम, आणि कुप्रवृत्ती असणारे लोक इतरांसाठी खड्डा खोदतात परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडतात. म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीने चुकीचं काम करायचं ठरवलं की त्याच्यासोबत तसंच घडतं. म्हणजे जशास तसे या पद्धतीने ह्या सर्व म्हणींचे अर्थ आपण इथे लक्षात घेतलेत. या व्यतिरिक्त याबद्दलचे काही अर्थ आपल्याला इथे खाली समजून घेता येतील. बघा, वेन वी लाईव्ह अवर लाईफ, जेव्हा आपण आपलं जीवन जगत असतो, वी शुड बी अवेअर दॅट वी शुड लाईव्ह इट व्हेरी फ्रेंडली. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ते जीवन आपण कसं जगलं पाहिजे. फ्रेंडली, चिअरफुली, आनंदाने, काइंडली, दयाळूपणे, हेल्पफुली, इतरांना मदत करत, ऑनेस्टली, प्रामाणिकपणे, अँड पोलाइटली, नम्रपणे. द रिझल्ट विल बी दॅट पीपल ऑल्सो विल बिहेव विथ अस इन द सेम वे, आणि ज्या प्रकारे तुम्ही इतरांशी वागता त्याचप्रमाणे लोक देखील तुमच्याशी वागतील. मग तुम्ही इतरांशी फ्रेंडली वागलेत, चिअरफुली वागलेत, काइंडली वागलेत, हेल्पफुली, ऑनेस्टली आणि पोलाइटली जर वागलेत तर लोकही तसेच तुमच्याशी वागू लागतील. हेन्स, म्हणून वी कॅन गेट ग्रेट पीस ऑफ माइंड, आपल्याला
चांगल्या प्रकारे मनशांती मिळेल. वी विल बी सॅटिस्फाईड इन अवर लाईव्ह. तसेच आपल्या जीवनात आपल्याला समाधान देखील मिळेल. ऑन द कॉन्ट्ररी, इफ यू बिहेव अनफ्रेंडली, रूडली अँड अनहेल्पफुली विथ अदर्स, you will not be satisfied or you will get not peace of mind. या उलट जर तुम्ही इतरांशी वागताना अनफ्रेंडली वागलात, रूडली वागलात, उद्धटपणाने, अनहेल्पफुली कोणाला मदत न करता वागलात, और यू विल नॉट बी सॅटिस्फाईड, तर त्या बाबतीत तुम्हाला समाधान मात्र मिळणार नाही, त्यासोबतच तुम्हाला मानसिक शांती देखील मिळणार नाही, मनशांती ज्याला म्हणतो आपण. सो म्हणून मॅसेज इज दॅट, संदेश हा आहे की वी शुड ऑलवेज सो गुड थिंग्स इन आवर लाईफ. आपण नेहमी आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. इथे सो आणि डू दोन दिलेले शब्द. सो म्हणजेच काय, एखादं काम करणे, जसं आपण पेरणी करतो तसंच आपल्याला त्याचे रिप्लाय मिळतात, म्हणजे तशा प्रकारचं पीक उगवतं. जसं आपण कार्य करतो तशाच प्रकारचे त्याचे रिस्पॉन्सेस आपल्याला मिळतात. आणि म्हणून जशा प्रकारे आपण चांगले कामं केले तर आपल्याला त्याचे चांगले रिझल्टही मिळतील. अँड वी विल गेट स्वीट फ्रुट्स लॅटर ऑन. त्यानंतर आपल्याला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील, त्याचे चांगले फळं अनुभवायला मिळतील. ओव्हरऑल वरील सर्व म्हणींचा अर्थ एकच आहे. अवर निगेटिव्ह ऍक्शन प्रोड्यूस निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. आपली नकारात्मक कृती ही नेहमी नकारात्मक परिणाम निर्माण करते, व्हाईल पॉझिटिव्ह ऍक्शन प्रोड्यूस पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. त्या उलट पॉझिटिव्ह ऍक्शन जर असेल आपली तर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह परिणाम देखील पाहायला मिळतील. म्हणजे चांगलं काम केलं तर चांगले रिझल्ट, चुकीचं काम केलं तर चुकीचे रिझल्ट. म्हणून आपलं काम हे नेहमी चांगलं असलं पाहिजे. कारण आपल्याला व्यक्ती कोणीही असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याशी इतरांनी चांगलं वागलं पाहिजे, तर मग आपणही त्यांच्याशी तसंच वागलं पाहिजे, हे पण आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. बघा, प्रत्येक म्हणीचा अर्थ आपण इथे आता सेपरेटली पाहणार आहोत. ए, as you sow, so shall you reap. पेराल तसे उगवेल. Farmers, teachers and many other good persons are sowing good things and they will get good results in their life. शेतकरी असो, शिक्षक असो की इतरही चांगले लोक हे नेहमी चांगल्या गोष्टी करतात आणि म्हणून त्याचे रिझल्टही त्यांना चांगलेच मिळतात. दुसरं बी, crime gets its own punishment. A student who has passed boards exam by copying will fail in CET. जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने सक्सेस मिळवतो त्याला पुढे मात्र चांगलं सक्सेस मिळत नाही. नंतर सी आहे, what goes around comes around. If someone always looks doubtfully to others. जर एखादा व्यक्ती नेहमीच इतरांकडे शंका घेऊन शंकास्पद पद्धतीने पाहत असेल तर इन रिटर्न ही विल बी लुक ॲट डाऊटफुली. तर त्या उलट लोकही त्याच्याकडे शंका घेऊनच पाहतील. नंतरचं आहे डी, टीट फॉर टॅट. जशास तसे. इन मोस्ट ऑफ द इंडियन मूवीज द विलन गेट्स द सेम ट्रीटमेंट इन द एंड ऑफ द सिनेमा विच ही गिव्स टू द हिरो अर्लियर. की भारतीय मूवीमध्ये जर आपण पाहिलं तर जो हिरो आहे, ज्या हिरोला विलनने जशी वागणूक दिली तशीच वागणूक हिरोकडून त्याला त्या सिनेमाच्या शेवटी, त्या स्टोरीच्या शेवटी दिलेली पाहायला मिळते. म्हणजे जशी कृती कराल तसंच तुम्हाला इतरांकडूनही वागणूक मिळेल. म्हणजे जसं तुम्ही इतरांशी वागाल तसेच इतर लोकही तुमच्याशी वागतील. नंतर शेवटचा आहे ई, एव्हिल डिग्स ए पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. ए करप्ट पर्सन हु चीट्स पीपल मे गेट चीटेड. एखादा करप्ट व्यक्ती असेल जो इतरांना नेहमी फसवतो तर अनेकदा जरी तो इतरांना फसवत असेल तरीही त्यालाही फसवणारा कोणी ना कोणी भेटतोच. आणि म्हणून इतरांसाठी जर आपण चुकीचं करण्याचा निश्चय केला तर आपल्यासोबतही चुकीचं घडतं, वाईट घडतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, यानंतर आपण कवी रॉबर्ट साऊदी यांच्याबद्दलची थोडक्यात यांचा परिचय पाहूयात. रॉबर्ट साऊदी 1774 to 1843, 1774 ते 1843. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल. ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. इन इंग्लंडमध्ये. ही वॉज द सन ऑफ ड्रॅपर, एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल. आणि ते एका कपड्याच्या व्यापाऱ्याच्या घरी त्यांचा जन्म होतो. त्यांचं शिक्षण वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये आणि बॅलिओल कॉलेज ऑक्सफर्ड येथून झालेलं असतं. ही वॉज ए पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. 1813 ते 1843 या कालावधीमध्ये राजकवी म्हणून त्यांनी इंग्लंडमध्ये कार्य केलेलं असतं.
सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, त्यांच्या काही छोट्या लघु कविता आहेत. द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेहेम, बिशॉप्स हॅटो, द इंचकेप रॉक एटसेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. ह्या फार शालेय विद्यार्थ्यांमध्ये फारच प्रसिद्ध असलेल्या कविता आहेत. आता इथे इंचकेप रॉक या कवितेबद्दलची थोडक्यात माहिती आलेली आहे. बघा, द इंचकेप रॉक इज ए बॅलड. बॅलड म्हणजे पोवाडा, एखाद्या व्यक्तीच्या कार्याची केलेली स्तुती, असं यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट्स द स्टोरी ऑफ the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. The Inchcape Rock ही एक स्तुतीपर लेखन केलेलं काव्य आहे आणि या कवितेमध्ये 14व्या शतकातील ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक, ॲबरब्रोथॉक या ठिकाणचे जे ॲबॉट आहे, धर्मगुरू आहेत, यांच्या कार्याची केलेली ही स्तुती आहे, ज्यांनी एक वॉर्निंग बेल, धोक्याची सूचना देणारी बेल, घंटा ही इंचकेप रॉकवर, पाण्याच्या आतील खडकावर बांधलेली असते. ए नोटोरियस सँडस्टोन, वाळूंपासून तयार झालेला एक खडक जो खूप प्रसिद्ध आहे, जिथून लोकांनी प्रवास करत असताना जहाज नेलेत आणि त्यात त्यांचे अपघात होऊन त्या खडकावर आदळून जहाज बुडून ते मरण पावले, असा त्या खडकावर ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी ही इंचकेप बेल बांधलेली असते, जी जवळपास 11 मैल किंवा 18 किलोमीटर्स हे ठिकाण पूर्वेच्या किनारपट्टीकडे आहे, अँगस या ठिकाणाच्या, जे स्कॉटलँड मधील हे ठिकाण आहे. नियर डंडी अँड फाईफ, आणि डंडी आणि फाईफ या ठिकाणाच्या जवळचा हा भाग आहे. ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस, की तिथे त्या खडकावरील जे काही द्वीपगृह आहे जिथं, तिथे ही बेल बांधून त्यांनी लोकांचे अपघात होऊ नये यासाठी ही बांधलेली बेल आहे, ज्याची स्तुती या कवितेमध्ये आलेली आहे. रॉबर्ट साऊथी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ पायरेट हू रिमूव्ड द बेल, आणि इथे रॉबर्ट साऊथी यांना फार प्रेरणा मिळालेली आहे या दंतकथेपासून. जी स्टोरी कशाची आहे, कोणाची आहे? पायरेट हू रिमूव्ड द बेल, जो समुद्रावरील लुटेरा आहे, जो जहाज लुटण्याचं काम करतो, ज्याने त्या इंचकेप रॉक वरील बेल तोडून टाकलेली असते. ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक, ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक, ॲबरब्रोथॉकच्या ॲबॉटने, धर्मगुरूने जे इंचकेप रॉकवर बेल बांधलेली आहे ती तोडून टाकणाऱ्या त्या समुद्री लुटेरा व्यक्तीची बद्दलची जी दंतकथा आहे, या कथेची माहिती इथे या कवितेत आलेली आहे. द पोएम गिव्स अस मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. आणि या कवितेचा एक महत्त्वाचा संदेश आहे की जो चुकीचं कार्य करतो त्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. मित्रांनो, असा व्यक्ती की ज्याला चांगलं काम वाईट करावं असं वाटतं, त्यात आनंद मिळतो, या कवितेमधील या स्टोरी पासून लेखकाला जी प्रेरणा मिळाली, ज्यातून ही कविता लेखकाने लिहिलेली आहे, याचा मेसेज फार महत्वाचा आहे. आणि तो मेसेज म्हणजे जो कोणी चुकीचं काम करेल त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागते, म्हणजे वाईट कर्माचं वाईट फळ हे भोगावंच लागतं. मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 12वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी विषयामधील पोएम नंबर 2.3 या कवितेवर आधारित आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीची चर्चा आपण केली. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्कीच करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबून जाऊयात. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.